मराठीमधल्या निबंधांसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला। आज आपण जो बघणार आहोत तो निबंध आहे पोपटाचे मनोगत। पहाटे पहाटे जाग आली आणि आजूबाजूला बघितले। निसर्गराजाला मनोमन धन्यवाद दिले। मी एवढासा लहानसा पक्षी, माझ्यावर कुणी हल्ला केला तर मी खूप उंच झेपही घेऊ शकणार नाही। माझी आगतिकता लक्षात घेऊन मग मला झाडाच्या पानापानात लपून बसता यावे म्हणून निसर्गराजाने मला पानांचा हिरवागार रंग दिला। माझी चोच लाल चुटूक आहे, त्यामुळे मला वाटतं मी लहानसा असलो तरी खूप सुंदर दिसत असेल। माझ्याच विचारात मी हवेत मनमानी तरंगत होतो। झाडावर असलेली वेगवेगळी फळे चाखून बघत होतो, पण मला आवडणारं माझ्यासारखंच हिरवगार मोठं फळ मला काही केल्या दिसेना आणि मला थोडंसं उदास वाटू लागलं। अचानक मला आवडणारं हिरवगार फळ मला जमिनीवरच पडलेलं दिसलं। मग काय, माझ्या आनंदाला पारावर उरला नाही। पटकन जाऊन चोच मारून मारून मी ते फळ खाऊ लागलो, अगदी मनसोक्त। पोट भरलं तसं वाटलं आता झाडावरच्या घरट्यात जाऊन आराम करावा, मस्त आराम करावा, किंवा परत नदीच्या पाण्यावर मस्त पाणी उडवायला खेळायला जावं। उडण्याचा प्रयत्न केला खूपदा, पण माझा पाय एका लहानशा दोरीत अडकत होता। काही केलं निघेना। घरट्याची नदीची आठवण येत होती, पण पाय अडकल्याने रडताच येईना। काय करावे, कसे सुटावे, दमून झोप लागली मला। जाग आली तर मी कुठल्याशा पिंजऱ्यात होतो। माझ्या बाजूला काही लहान मुलं होती, टाळ्या पिटत ओरडत होती, विठू विठू बोल ना, माझा आवाज काढ ना, मला हाक मार ना। मला रडू येत होतं। आता तर मला माझं मोकळं निळं आकाश पण आठवत होतं, ते पण मला इथून दिसत नव्हतं। काय करू, कसं ओरडू? मला तर या पिंजऱ्याबाहेरच उडता पण येत नव्हतं। या माणसांच्या मुलांशी अजिबात बोलायचं नव्हतं, त्यांनी मला पिंजऱ्यात बंद केलं होतं। बापरे, अजून एक मोठं संकट समोरून येत होतं आणि मला वाचवण्यासाठी मी हवं तसं पिंजऱ्याबाहेर पडूही शकत नव्हतं। समोरून एक मोठं मांजर येत होतं। आता तो मला त्याचा पंजा मारणार होता। मी डोळे गच्च बंद करून देवाचे नाव घेतले। तेवढ्यात मगाच्या त्या मुलांचा आवाज आला, ए मनी, पळ इथून, हा आपला विठू आहे, याला हात लावायचा नाही। मनी पळून गेली। मला या मुलांचे खूप खूप आभार मानावेसे वाटले, मला वाचवल्याबद्दल, म्हणून मग चोच उघडून त्यांना धन्यवाद दिले। विठू विठू,